आज ना माहेरची दिवाळीची शॉपिंग केली. काय काय कसं कसं घेतलं ते दाखवतेच तुम्हाला. पण त्याआधी बघा, आज सकाळी सकाळी चिव मस्त रेडी झाली आणि इतकी क्यूट दिसत होती. तिला सोडवतच नव्हतं, पण तिला जायचं होतं तिच्या मामाकडे. सो ती तिकडे गेली. त्यानंतर पप्पा हे रेडी होऊन ऑफिसला गेले. त्यानंतर ताई पण गावी गेली आणि मी इथे मस्त छतावर येऊन बसली. म्हटलं चला मोकळ्या आभाळाखाली जरा वॉकिंग वगैरे करूयात, कारण माहिती होतं खाली गेले की झोपच येणार. आणि इकडे बघा, मामा आमच्यासोबत खेळला पाहिजे म्हणून मुलं त्याची कितीही सेवा करायला तयार असतात. त्यानंतर आईला थोडी का होईना मदत म्हणून पोळ्या वगैरे करून घेतल्यात. तेवढ्यात पप्पा आले. माझे पप्पा मुलांसाठी चॉकलेट आणताना मला कधीही विसरत नाहीत आणि म्हटलं तर म्हणतात तू माझ्यासाठी आणखी छोटीच आहे. आणि हे ऐकून खरंच मला खूप आनंद होतो. त्यानंतर दोघी मायले की तयार होऊन मार्केटला जाण्यासाठी निघालो, पण मध्येच आम्हाला पावसाने गाठलं आणि 1 तास इथे आम्ही या दुकानासमोर अशाच बसून होतो. जसा पाऊस ओसरला तसंच आम्ही झुडिओमध्ये आलो. झुडिओमध्ये काहीच खरेदी खरं तर करायची नव्हती, पण तुम्ही हे नक्की रिलेट कराल. बघा, माणसं सोबत असले ना तर घेऊन भरपूर गोष्टी देतात, पण जास्त चौकशा काही करू देत नाहीत. म्हणून आईसोबत आली. मस्त झुडिओ पूर्ण पालतं घातलं, फक्त सँडल आणि लिपस्टिक घेऊन बाहेर पडले. त्यानंतर रेडीमेड ब्लाऊजच्या दुकानात आले. खरं तर मला ब्लाऊज नव्हतं घ्यायचं, मला घ्यायच्या होत्या प्लेन साड्या. सो ते घेतलं. ब्लाऊज आवडलं सो एक ब्लाऊजही घेतलं. आईनेही 2 ब्लाऊज घेतलेत. ड्रेसही घेतलेत बाजूच्याच दुकानात. इथे क्वालिटी आणि डिझाईन भरपूर छान मिळतात. सो याचा पत्ता हवा असेल ना, मोठा व्हिडिओ नक्की चेकआउट करा. त्यानंतर भरपूर ज्वेलरी घेतली. आता काय काय कसं कसं घेतलं हे नंतर तुमच्यासोबत कधीतरी शेअर करते. चला बाय.